जय भीम मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावरती काही अर्धवट ज्ञान असलेले लोक, त्यासोबतच स्वतःला इतिहासाचे गाढे अभ्यासक समजणारे कमेंट्समध्ये येऊन त्यांचं ज्ञान पाजळत असतात आणि काही प्रश्न विचारतात। त्यांचं म्हणणं असतं की ज्या काळामध्ये दलितांना शिक्षणाची मनाई होती, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ ब्रिटिश लष्करामध्ये सुभेदार कसे झाले, त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे बॅरिस्टर कसे झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली गोष्ट तर डोक्यात फिट करून घ्या की रामजी सकपाळ यांना शिक्षणाचा आणि नोकरीचा अधिकार इथल्या पेशवाईने किंवा सनातनीने दिलेला नव्हता। तर या लोकांनी त्या काळामध्ये दलितांना त्यासोबतच बहुजनांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतलेला होता। पण ज्या काळामध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले, त्याचप्रमाणे रामजी सकपाळ हे ब्रिटिश लष्कराच्या अंतर्गत नियमांमुळे शिकले, कोणाच्या मेहरबानीमुळे नाही। दुसरी गोष्ट म्हणजे रामजी सकपाळ हे अत्यंत बुद्धिवान होते, त्यामुळेच त्यांनी पुढे चालून लष्कराच्या शाळेमध्ये शिकून त्यांनी पुण्याच्या नॉर्मल स्कूलमधून रीतसर शिक्षकाचे प्रशिक्षण घेतले। त्यानंतर ते लष्कराच्या शाळेमध्येच हेडमास्टर देखील झाले। तिथून 14 वर्षे पुढे त्यांनी सैनिकांच्या मुलांना शिकवले आणि त्याच कर्तृत्वामुळे त्यांना सुभेदार मेजर हे पद मिळाले। 1893 मध्ये त्यांची लष्करातून निवृत्ती झाली आणि ते साताऱ्याला आले आणि तिथे लष्कराचे सगळे नियम संपले आणि सुरू झाला जातीयवाद। सुभेदारांचा मुलगा असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये गोंडपाटावर बसवले जात होते, त्यासोबतच पाण्याच्या माठाला शिवण्याची सुद्धा त्यांना मुभा नव्हती। पण अशा परिस्थितीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी गुडघे टेकले नाही, तर परिस्थितीला वाकवलं। लंडन आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतले, त्यासोबतच या देशाला असे संविधान दिले जे की आज या देशातील प्रत्येक नागरिकाला तोंड उघडण्याची मुभा देते। आणि त्यासोबतच त्यांनी एक इतिहास रचला। इतिहास फक्त अर्धवट वाचू नका, तर तो पूर्ण वाचा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा। जय भीम, जय संविधान, जय भारत।